दरम्यान काँग्रेस सत्तेत येणार नसल्यामुळे धंगेकरांनी सत्तेच्या ठिकाणी बस्तान हलवलं असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे. तर निधी मिळत नसल्यामुळे धंगेकरांनी पक्ष सोडल्याचं ज्योती गायकवाड यांनी सांगितलंय. रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये जात आहेत. ज्याला जायचं आहे सत्तेच्या जवळ ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणारच. त्यामुळे त्याच्यावर काय आहे, ते माझे आमदार आहेत, आता काही आमदार नाहीत, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते. त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही, त्यामुळे आपलं बस्तान दुसरीकडे बसवावं. ते पण स्वतः काँग्रेसी आहेत, त्यांना काँग्रेसबद्दल प्रेम आहे, त्यांना काँग्रेसमध्ये त्यांना वाईट वाटतंय, ह्या गोष्टी आहेतच. पण जेव्हा निधी मिळत नाही, काही मी जसं म्हटलं की पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्याला जेव्हा आपल्या एरियामध्ये विकास कामं करायचं तेव्हा निधीची आवश्यकता असते आणि ही निधी तुम्ही सगळ्यांना समान देणं हे बंधनकारक आहे. जेव्हा संविधान आहे तेव्हा प्रत्येकाला निधी देणं. आपल्याला निधी मिळतोय, गेल्या वेळेस आईला मिळालं नव्हतं, आम्हाला अजूनही मिळालेलं नाही. आता बघूया, प्रयत्न करते. हीच नाराजी आहे, याच्यामुळे जावं लागतं. त्यांनी त्यांचं कारण तसं सांगितलं, पण मला असं वाटतं प्रत्येकाचं तसंच कारण आहे की जे जात आहेत त्यांना निधीची कमतरता आहे कुठेतरी, आणि कामं करण्याची इच्छा असल्यामुळे जर निधी मिळत नाही तर खूप वाईट वाटतं. त्यामुळे ते गेले असं त्यांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.